तुमच्या जीवनामध्ये तणाव, थकवा, अस्वस्थता जाणवते का? यावर तुमचं उत्तर जर हो असेल, तर हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर आपला आजचा विषय आहे अनुलोम-विलोम प्राणायाम. जो प्राणायाम आपलं सर्वांचं जीवन बदलू शकतो. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अनुलोम-विलोम प्राणायाम म्हणजे काय? स्वरशास्त्राप्रमाणे अनुलोम-विलोम आपल्या शरीरावरती कसा प्रभाव टाकतं? हा प्राणायाम करण्याची योग्य शास्त्रशुद्ध पद्धत, तसेच या प्राणायामाचे 12 प्रकारचे फायदे, प्राणायाम करताना कोणती दक्षता घ्यावी, कोणी करावा, कोणी करू नये, तसेच याचं प्रमाण किती असावं, या प्रत्येक गोष्टीची शास्त्रशुद्ध माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण यातला प्रत्येक टप्पा आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम योग्य पद्धतीने करून त्याचे फायदे 100% मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर हेमा. आपलं या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर चला जाणून घेऊयात अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे काय. तर अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे डाव्या आणि उजव्या नाकपुडीने आलटून पालटून श्वास घेणं आणि सोडणं. यालाच इंग्रजीमध्ये अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग असंही म्हणतात. वास्तविकपणे अनुलोम विलोम हा काही प्राणायाम नसून खरं तर योगशास्त्रामध्ये जे काही महत्त्वाचे 8 प्राणायाम सांगितलेले आहेत, तर हे प्राणायाम करण्यापूर्वी आपल्या नाड्यांच्या शुद्धीकरता, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या योगशास्त्राप्रमाणे 72,000 नाड्या सांगितलेल्या आहेत, तर या नाड्यांची शुद्धी व्हावी या हेतूने जो प्राणायाम सांगितलाय किंवा जी श्वसनाची प्रक्रिया सांगितली आहे, तिलाच अनुलोम विलोम किंवा नाडीशोधन किंवा नाडीशुद्धी प्राणायाम असं म्हटलं गेलेलं आहे. तर इथेही अनुलोम विलोम प्राणायाम जो आपण आज शिकणार आहोत आणि ज्याला नाडीशुद्धी किंवा नाडीशोधन असं म्हणतात, तर यामध्ये अगदी थोडासाच फरक आहे. म्हणजे आपण आज अनुलोम विलोमच शिकणार आहोत, पण नाडीशुद्धी जर आपल्याला याच्या पुढचा टप्पा जो प्रगत टप्पा आहे, तर तो शिकताना फक्त यामध्ये श्वास रोखणं इतकाच फरक आहे. म्हणजे कुंभक या प्राणायामामध्ये इथे आपण ऍड करतो. तर हा डिफरन्स इथे फक्त थोडासा लक्षात घ्यावा. स्वरशास्त्राप्रमाणे आपण थोडंसं अनुलोम विलोम प्राणायामाविषयी थोडं जाणून घेऊयात. तर स्वरशास्त्र सांगतं की आपण एका वेळेला एकाच नाकपुडीने श्वास घेत असतो, म्हणजे एकतर डाव्या नाकपुडीने किंवा उजव्या नाकपुडीने. तर या वेळेला दुसरी नाकपुडी ही कधी कधी बंद असते किंवा कधी कधी कमी प्रमाणामध्ये चालू असते. तर दर तासागणिक हा स्वर बदलत असतो. आता आपण जर स्वराचा विचार केला तर आपल्या ज्या 2 नाकपुड्या आहेत, एक डावी नाकपुडी, एक उजवी नाकपुडी. तर आपल्या डाव्या नाकपुडीपासून इडा नाडी सुरू होते, म्हणजे ही डावी नाकपुडी आपल्याला चंद्रस्वर दर्शवते. तर उजवी नाकपुडी, या नाकपुडीपासून पिंगला नाडी सुरू होते आणि ही नाकपुडी हा सूर्यस्वर दर्शवते. आता हे जे काही स्वर आहेत, हे आपल्या शरीरावर या स्वरांचा परिणाम होतो. तर चंद्रस्वर जर चालू असेल, तर चंद्रस्वराचा परिणाम आपल्या शरीरावर मनाची शांतता, अंतर्मुखता, शिथिलता, चयापचय क्रिया कमी होणे, तर या गोष्टी वरती प्रभाव टाकते. तर या उलट सूर्यस्वर अन्नाचं पचन करणं, आपला आक्रमक स्वभाव, शारीरिक हालचाल, आपलं चयापचय वाढवणे, यासारख्या गोष्टीवर प्रभाव टाकते. या व्यतिरिक्तही हे स्वर आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करतात, पण थोडक्यात आपण हे याविषयी जाणून घेतलंय. आता हा जो काही स्वर आहे, तो आपल्या शरीरामध्ये तासाप्रमाणे बदलत असतो. तर आपण अनुलोम विलोम प्राणायाम करताना जेव्हा आलटून पालटून श्वास घेतो, त्यावेळेला हे स्वर देखील त्या पद्धतीने बदलतात आणि यांचा कुठेतरी समतोल राखण्याचा आपण या प्राणायामाच्या द्वारे प्रयत्न करतो. जेव्हा हे दोन्ही स्वर चालू असतात, ती स्थिती प्राणायामासाठी योग्य आहे असं स्वरशास्त्र सांगतं. आणि याच वेळेला आपल्या शरीरामधील तिसरी नाडी सुषुम्ना नाडी सुरू होते आणि या काळामध्ये आपला प्राणायाम उत्तम रीतीने होऊ शकतो. त्याचे परिणाम आपल्या शरीरावर चांगले दिसून येतात. तर हे झालं स्वरशास्त्राविषयी. आता प्रत्यक्ष अनुलोम विलोम प्राणायाम शिकण्यापूर्वी अनुलोम विलोम प्राणायामाचे आपल्या शरीरावरती शास्त्रीय दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे परिणाम होतात, तर हे परिणाम आपण थोडक्यात पाहून घेऊयात. तर यातले 12 परिणाम आपण इथे पाहणार आहोत. खरं पाहिलं तर अनुलोम विलोम प्राणायामाचे असंख्य फायदे आहेत, पण यातले काही महत्त्वाचे फायदे आपण जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिला फायदा, अनुलोम विलोम प्राणायामामुळे आपली मज्जासंस्था संतुलित व्हायला मदत होते.
जसं आपण आधी पाहिलं की या प्राणायामामध्ये आपण दोन्ही नाकपुड्यांनी अलटून पालटून श्वास घेतो, त्यामुळे आपल्या दोन्ही बाजूच्या नाकपुड्यांचा प्रभाव आपल्या मेंदूच्या दोन्ही भागांवरती पडतो. म्हणजे डावी नाकपुडी उजव्या मेंदूवर प्रभाव टाकते, उजवी नाकपुडी डाव्या मेंदूवर प्रभाव टाकते. त्यामुळे ह्या दोन्ही मेंदूचे जे दोन भाग आहेत त्याला हेमिस्फिअर म्हणतो, तर याचा संतुलन व्हायला मदत होते आणि याचा प्रभाव आपल्या वागण्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये आपल्याला दिसून येतो. तर अनुलोम विलोममुळे आपल्या मेंदूला रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणामध्ये वाढतो. त्यामुळे आपल्याला आपली स्मरणशक्ती वाढायला मदत होते, भावनांवर नियंत्रण येतं, एकाग्रता वाढण्यास मदत होते आणि आपली विचार करण्याची क्षमता देखील. आता दुसरा फायदा, आपल्या शरीरामधील तणाव म्हणजे स्ट्रेस आणि अँझायटी कमी व्हायला मदत होते. अनुलोम विलोम नियमित केल्यामुळे आपल्या शरीरामधील कॉर्टिसोल नावाचं जे काही स्ट्रेस हार्मोन आहे ते कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपल्या शरीरामधील गाबा नावाचं न्यूरोट्रान्समीटर वाढायला मदत होते. यामुळेच आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये एक प्रकारची शांतता निर्माण होते आणि याचा परिणाम म्हणून आपला शरीरातला जो तणाव किंवा स्ट्रेस कमी होतो, अँझायटी कमी व्हायला मदत होते. आता तिसरा फायदा, श्वसन संस्थेचं कार्य सुधारतं. तर या प्राणायामामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि त्याचबरोबर आपल्या जे काही रेस्पिरेटरी मसल्स आहेत त्यांचं स्ट्रेंथनिंग व्हायला मदत होते, म्हणजे त्या बळकट होतात. आता प्राणायाम करताना आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची जे अदलाबदल होण्याचं जे काही कार्य चालतं, तर यामध्ये सुधारणा होते. त्यामुळे पेशींमधील जी काही विषारी द्रव्य आहेत ती बाहेर टाकण्यासाठी मदत होते आणि आपलं शरीर त्यामुळे स्वच्छ व्हायला मदत होते. चौथा फायदा, रक्ताभिसरण संस्थेचं कार्य सुधारण्यासाठी मदत होते. या अनुलोम विलोम प्राणायामामुळे आपल्या श्वासनाची गती हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यामुळे हृदयावरचा दाब देखील कमी होतो आणि परिणामी आपले हृदयाचे ठोके देखील कमी होतात. त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशा व्यक्तींसाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. तसेच आपला रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी देखील याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे ज्यांना हायपरटेन्शन आहे तर यांनी जर या प्राणायामाचा नियमित सराव केला तर यांना नक्कीच यामध्ये फायदा मिळतो. तर पुढचा पाचवा फायदा, रोगप्रतिकार क्षमतेमध्ये सुधारणा होते. तर या प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आणि रक्ताचं योग्य प्रमाणामध्ये पुरवठा झाल्यामुळे शरीरामधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि वेगवेगळ्या आजारांपासून आपलं संरक्षण व्हायला मदत होते. तर आता पुढचा सहावा फायदा, पचन सुधारते. तर या प्राणायामाच्या अभ्यासाने आपल्या शरीरामधील पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. त्यामुळे आपल्या अन्नाचं पचन आणि आहार रसाचं शोषण ह्या क्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला लागतात आणि याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामधील गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या आजारांमध्ये आपल्याला याचा विशेष फायदा बघायला मिळतो. आता पुढचा सातवा फायदा, की आपल्या शरीरामध्ये स्ट्रेसमुळे जे काही हार्मोन्समध्ये असंतुलन झालेलं असतं तर याचं संतुलन व्हायला मदत होते. त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामधील जे काही एंडोक्राइन ग्लँड्स आहेत, अंतस्रावी ग्रंथी, याचं कार्य सुधारतं. त्यामुळे जे काही मासिक पाळीचे स्त्रियांमध्ये विकार असतात, तसेच रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज नंतर ज्या काही तक्रारी शरीरात निर्माण होतात, तर यासाठी या प्राणायामाचा खूप जास्त आपल्याला उपयोग होतो. आता पुढचा आठवा फायदा, की आपली झोप व्यवस्थित यायला मदत होते. की या प्राणायामामुळे आपल्या शरीरात जी काही पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, त्यामुळे आपलं मन शांत व्हायला मदत होते आणि झोप येण्यासाठी आवश्यक ते हार्मोन्स शरीरामध्ये सिक्रेट व्हायला देखील मदत होते. त्यामुळे ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे त्यांना गाढ झोप येण्याकरता हा प्राणायाम अतिशय उपयोगी आहे. आता पुढचा नववा फायदा, शरीरामधील ऊर्जेची पातळी वाढते. तर आपल्या ज्या इडा आणि पिंगला नाड्या यांचं संतुलन या प्राणायामाद्वारे आपल्याला करता येतं आणि हे संतुलन झाल्यामुळे आपल्या ज्या प्राणशक्तीचा प्रवाह शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये व्हायला मदत होते. नाड्यांची शुद्धी या प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही घडवली जाते त्यामुळे सगळं शरीर स्वच्छ होतं आणि शरीरामध्ये जो काही थकवा निर्माण होतो, उत्साह कमी होणं, ह्याच्या काही आपल्या लक्षण निर्माण होतात, तर यापासून आपल्याला मुक्तता मिळायला मदत होते. ऊर्जा वाढणं, उत्साही राहणं, या सगळ्या गोष्टी या प्राणायामाच्या अभ्यासाने आपल्याला मिळतात. आता पुढचा 10वा फायदा, सायनसच्या समस्या कमी करते. या प्राणायामामध्ये आपण ज्यावेळेला श्वास आतमध्ये घेतो, सोडतो, तर त्या प्रक्रियेमध्ये
सायनस मधील जे काही वायूचं वहन आहे तर तिथलं ते सुधारायला मदत होते, त्यामुळे त्या भागामधील सूज कमी होते. त्यामुळे बऱ्याच जणांना सायनसचा त्रास असतो, नाक बंद होण्याची समस्या असते, तर अशा त्रासामध्ये आपल्याला हा प्राणायाम अतिशय उपयुक्त ठरतो. आता पुढचा 11वा फायदा, आपल्या त्वचेचं सौंदर्य वाढण्यासाठी मदत होते, म्हणजे त्वचेला तजेलदारपणा येतो, कांती सुधारते. याचं कारण म्हणजे की या प्राणायामामुळे आपलं ऑक्सिजनचा आणि रक्ताचा पुरवठा त्वचेला अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये व्हायला लागतो. त्यामुळे त्वचेशी निगडीत ज्या काही समस्या असतील त्या समस्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला नक्कीच हा प्राणायाम मदत करतो. तर पुढचा 12वा फायदा, ब्लड शुगर नियंत्रणात राहते. तर तणावाचं व्यवस्थापन झाल्यामुळे आपल्या शरीरामधील इन्सुलिन हार्मोनची जी काही संवेदनशीलता आहे तर ती कमी होते. त्यामुळे साखरेवर जे काही नियंत्रण ठेवण्याचं काम हे जे काही हार्मोन करत असतं तर ते सुधारतं. आणि त्यामुळे ज्यांना काही मधुमेह आहे, डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस आहे, तर अशा रुग्णांमध्ये या प्राणायामाचा नक्कीच खूप फायदा होतो, साखर नियंत्रित राहायला मदत होते. तर आता अनुलोम विलोम प्राणायाम प्रत्यक्ष करताना हा प्राणायाम नेमका कसा करायचा, तर हा प्राणायाम शिकताना आपण याच्या 3 टप्प्यांमध्ये हा प्राणायाम शिकणार आहोत. तर सुरुवातीचा टप्पा म्हणजे की हा प्राणायाम करताना आपल्याला बसण्याची स्थिती कशी ठेवायची आहे. दुसरा टप्पा, प्राणायाम करताना हातांची स्थिती कशी हवी आहे. आणि तिसरा टप्पा, प्राणायामामध्ये श्वसन घेण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया आपण नेमकी कशी करायची आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात. तर सगळ्यात सुरुवातीला ही बसण्याची स्थिती. तर बसताना ज्यांना पद्मासन माहिती असेल किंवा ध्यानात्मक आसनं माहिती असतील तर त्यांनी त्या आसनामध्ये बसून हा प्राणायाम केला तरी चालणार आहे. आता ज्यांना ही आसनं माहिती नाहीयेत त्यांनी साधी मांडी, जसं मी आता सुखासनामध्ये बसलेली आहे, तर साधी मांडी घालून प्राणायाम केला तरी चालेल. ज्यांना मांडी घालता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून केला तरी चालेल, बेडवर बसून केला तरी चालेल. फक्त बसताना एकच कंडिशन इथे महत्वाची आहे की आपली पाठ आणि मान सरळ राहायला पाहिजे. तुम्हाला जसं बसता येईल तसं तुम्ही बसू शकता. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि मान सरळ. तर ही शरीराची स्थिती एकदा घेतली की त्यानंतर आता आपल्याला पुढच्या टप्प्याकडे जायचंय, तो म्हणजे आपल्या हातांची स्थिती. तर यामध्ये आपल्याला, आपण जसं पाहिलं की इथे आपल्याला आलटून पालटून एका एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला इथे एक एक नाकपुडी श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी बंद करणं गरजेचं आहे. आता ही बंद करण्यासाठीच आपल्याला हाताची एक विशिष्ट मुद्रा घ्यावी लागते. या मुद्रेलाच आपण प्रणव मुद्रा असे म्हणतो. तर प्राणायाम करताना प्रणव मुद्रा ही फक्त आपल्याला एका हातानेच करायची आहे. एक हात हा ध्यानमुद्रेत राहणार आहे. तर यावेळेला जो काही डावा हात आहे ना तो ध्यानमुद्रेत ठेवायचा आहे आणि आपला जो उजवा हात आहे तर याची आपल्याला प्रणव मुद्रा करायची आहे. तर आता ही प्रणव मुद्रा कशी करतात, तर आपला जो हात आहे तर हाताचा जो अंगठाजवळची ही जी 2 बोटं आहेत तर ती आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायची, मुडपायची आहेत. आणि आता या वेळेला अंगठा आणि करंगळीचं जवळचं जे काही बोट आहे तर ही 2 बोटं आणि अंगठा हे इथे मोकळे राहतात. तर ह्या 3 बोटाच्या सहाय्यानेच आपल्याला आपल्या नाकपुड्या बंद करायच्या आहेत. आता यामधील अंगठ्याचा वापर आपल्याला आपली उजवी नाकपुडी बंद करण्यासाठी करायचा आहे आणि करंगळी जवळचं जे बोट आहे त्याचा वापर आपल्याला आपली डाबी नाकपुडी बंद करण्यासाठी करायचा आहे. बरोबर. तर आता हे कसं करायचंय, तर मी आपल्याला हे थोडंसं इथं समजून सांगते की माझा एक हात आहे ध्यानमुद्रेमध्ये. आता ही प्रणव मुद्रा घेतली आहे. प्रणव मुद्रा आपण जेव्हा इथे अशी ओठांवर टेकवायची असते. आता ही टेकवताना पण आपल्या खांद्यापासून कोपरापर्यंतचा हात आपल्याला इथे थोडा स्थिर ठेवायचा आहे आणि आपला जो हाताची ही स्थिती आहे प्रणव मुद्रा यातली जी 2 बोटं ही अलगद ओठांवर टेकवायची. आता नाकपुड्या बंद करताना मी अंगठ्याच्या सहाय्याने माझी उजवी नाकपुडी बंद करणार आहे. तर ही नाकपुडी बंद करताना ही कुठे बंद करायचंय, नेमकं प्रेशर कुठे द्यायचंय, तर आपल्या नाकाचं जे काही हाड आहे हे हाड जिथे संपतं तर तिथे जो मांसल भाग सुरू होतो तर त्या ठिकाणीच आपल्याला हे अंगठ्याचा प्रेशर द्यायचंय, म्हणजे बरोबर ही नाकपुडी बंद होते. ठीक आहे. तर मी ही अशा पद्धतीने अंगठ्याचा वापर करून इथे हे प्रेशर दिले आणि बंद केली. त्याचप्रमाणे आता मी माझी उजवी नाकपुडी बंद केली आहे अंगठ्याच्या आधाराने. डावी नाकपुडी करताना याच हातानेच आपल्याला नाकपुडी बंद करायची. तर बऱ्याच जणांचा इथे गोंधळ होतो की ही नाकपुडी बंद करताना आपण हात बदलून कधी कधी चुकून ह्या हाताने बंद करायचा प्रयत्न करतो. तसं करू नये. तर आपल्याला याच हाताने आता करंगळी जवळचं बोट आणि करंगळी याच्या सहाय्याने ही नाकपुडी बंद करायची. तर सेम नाकाचं हाड जिथे संपतं
तिथे बरोबर आपल्याला या बोटाने इथे प्रेशर द्यायचंय हलकं आणि सावकाश नाकपुडी बंद करायची. दोनची मधली मुडपलेली बोटं ओठांवर आहेत आणि इथे प्रेशर देऊन मी नाकपुडी बंद केली. ठीक आहे, म्हणजे प्रणव मुद्रेचा वापर आपण या पद्धतीने इथे करणार आहोत. तर आपल्या सगळ्याच्या लक्षात आलं असेल की नेमकं प्रणव मुद्रा इथे आपल्याला कशी वापरायची. आता पुढची स्टेप म्हणजेच प्रत्यक्ष श्वसनाची प्रक्रिया कशी करायची. तर जसं आपण आधी पाहिलं की इथे आपल्याला श्वसन हे आलटून पालटून करायचंय. म्हणजेच सुरुवात करताना डाव्या नाकपुडीने आपल्याला सुरुवातीला श्वास घ्यायचा आहे, नंतर तो उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. म्हणजे यावेळेला आपल्याला काय करायला लागणार आहे की डावीने श्वास घेताना उजवी नाकपुडी बंद करावी लागेल आणि आता तो श्वास उजवीने सोडण्यासाठी डावी नाकपुडी बंद करायला लागेल. आता पुन्हा आता उजवीने श्वास सोडलाय तर उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि तो पुन्हा डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. इथे आपलं एक आवर्तन पूर्ण होतं. म्हणजे एक आवर्तन पूर्ण करण्यासाठी आपल्याला श्वास हा 2 वेळा घ्यावा लागतो. लक्षात आलंय. तर आता आपण प्रणव मुद्रा वापरून हे कसं करायचंय ते एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करते. की मी आता प्रणव मुद्रा घेतेय की माझी आता पाठ आणि मान सरळ आहे. एक हात ध्यानमुद्रेमध्ये आहे. उजव्या हाताचीच लक्षात ठेवा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. अंगठ्याजवळची 2 बोटं मुडपून घेतली आहे. मुडपलेली बोटं ओठांवर येतील या पद्धतीने मी ठेवणार आहे. आणि आता सावकाश मला हा प्राणायाम करण्यासाठी डाव्या नाकपुडीने सुरुवात करायची आहे. म्हणजे मी आता उजवी नाकपुडी सावकाश बंद केली आहे. बरोबर. आता मी डाव्या नाकपुडीने श्वास घेतेय. तर सावकाश डावीने श्वास घ्यायचा आहे. आता उजवीने श्वास सोडण्यासाठी डावी नाकपुडी आपल्याला बंद करावी लागणार आहे. मग मी आता ही सावकाश या बोटांचा वापर करून डावी नाकपुडी बंद केली आहे, उजवी ओपन केली आहे आणि आता उजवीने श्वास सोडणार आहे. तर सावकाश श्वास सोडलाय. आता पुन्हा उजव्याच नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे. या पद्धतीने आता हा श्वास घेऊन झालाय. आता उजवी नाकपुडी पुन्हा बंद करायची आहे अंगठ्याच्या सहाय्याने. मग आता सावकाश मी अंगठ्याने ही बंद केली आहे आणि आता पुन्हा डाव्या नाकपुडीने मी श्वास सोडणार आहे. लक्षात आलंय की श्वास घेताना आपल्याला सुरुवात करताना डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, तो उजवीने सोडायचा आहे. नंतर उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि तो डावीने सोडायचा आहे. हे करताना एक एक नाकपुडी हाताच्या बोटांचा वापर करत आपल्याला बंद करून घ्यावी लागणार आहे. तर हे प्रत्येक वेळेला आपण लक्षात ठेवायचंय. तर आपण याचा 3 आवर्तनं इथे आपण करूयात. तर तुम्ही देखील माझ्यासोबत ही आवर्तनं करू शकता. तर प्राणायाम करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले तयार व्हायचंय. तर मी सुखासनामध्ये बसलेली आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ. आणि इथे आता मी डोळे बंद करून घेणार आहे. सुरुवातीला आपल्याला कळत नसेल तर आपण डोळे बंद न करता हाताची स्थिती व्यवस्थित बघून डोळे उघडे ठेवून करू शकता. एकदा लक्षात आल्यानंतर डोळे बंद करूनच प्राणायाम करायचा आहे. तर मी आता इथे सावकाश माझे डोळे बंद करून घेतेय. खांदे रिलॅक्स ठेवायचे. दोन्ही हात सध्या माझे ध्यानमुद्रेमध्ये आहेत. आता मी अनुलोम विलोम प्राणायाम करण्याकरता माझ्या उजव्या हाताची प्रणव मुद्रा करणार आहे. तर अशा पद्धतीने प्रणव मुद्रा केली आहे. आता सावकाश ही प्रणव मुद्रा मी माझ्या ओठांवर टेकवली आहे आणि आता प्रत्यक्ष प्राणायामाला सुरुवात करूयात. तर मी माझी उजवी नाकपुडी अंगठ्याच्या आधाराने बंद केली आहे. आता सावकाश श्वास घेत असताना डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद. सावकाश उजवीने सोडायचा आहे. आता पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद. सावकाश डावीने श्वास सोडायचा आहे. दुसरं आवर्तन करूयात. पुन्हा एकदा डावीने श्वास घ्या. सावकाश उजवीने सोडा. आता उजवीने श्वास घ्या. डावीने सोडा. तिसरं आवर्तन करूयात. पुन्हा एकदा डाव्याने श्वास घ्या. उजवीने सोडा. उजवीने श्वास घ्या.
डावीने सोडा. तर इथे आपली 3 आवर्तनं पूर्ण झालेली आहेत. तर श्वास घेताना आणि सोडताना आपण पाहिलं की प्रणव मुद्रेचा वापर करून मी कशा पद्धतीने श्वास घेतलाय आणि सोडलाय. आता हे सगळं करताना आपल्याला काही काही गोष्टी ध्यानात घ्यायच्यात किंवा लक्षात घ्यायच्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्वास घेताना आणि सोडताना श्वासावरचं नियंत्रण अतिशय महत्त्वाचं आहे. श्वास दीर्घ घ्यायचा आहे आणि त्याचं एक प्रेशर जे आपण त्याच्यावरती श्वासावरती आपला जो प्रेशर असणार आहे तर ते एकसारखं ठेवायचंय. म्हणजे श्वास घेताना तो टप्प्याने न घेता एकसारख्या प्रेशरने घ्यायचा आहे. सोडताना देखील त्याच पद्धतीनं दीर्घ सोडायचा आहे आणि त्याच्यावरचा जो काही प्रवाह आहे हवेचा तो एकसारखाच ठेवायचा आहे. दुसरी चूक आपली कधी कधी अशी होते की नाकपुड्यांना आपण जेव्हा इथे प्रेशर देतो तर त्यावेळेला आपल्या चेहऱ्याची देखील आपली हालचाल होती किंवा नाकपुड्या पूर्ण अशी वाकवली जाते. तर आपल्याला प्रेशर देताना थोडंसं नाकपुडी हलणार आहे, पण इतकं जास्तही प्रेशर देऊ नका की नाकपुडी पूर्ण आपली तिरकी होईल किंवा नाक तिरकं होईल. श्वास घेताना आणि सोडताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण बऱ्याचदा कसं करतो की श्वास घेताना इतक्या घाईत श्वास घेणं आणि सोडणं करायचं नाहीये. तो एक्सरसाइज नाहीये. आपल्याला इथे याला श्वासाला कंट्रोल करायचंय. म्हणजे श्वास दीर्घ घ्यायचा आहे, सोडताना देखील तो दीर्घ पद्धतीने सोडायचा आहे. इथे आपल्या मनाचं नियंत्रण श्वासावरती आपल्याला आणायचं आहे. जितकं आपलं लक्ष श्वासावर एकाग्र राहणार आहे तितकंच हे नियंत्रण आपल्या श्वासावर येणार आहे. तर ह्या काही गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. आता हे झालं की श्वास घेताना सोडताना काय करायचंय. आपल्या चेहऱ्याचे स्नायू देखील आपल्याला इथे एकदम रिलॅक्स ठेवायचे. चेहऱ्याची कुठलीही हालचाल इथे आपल्याला वेगळी करायची नाहीये. मान कधी कधी ही प्रणव मुद्रा करताना ना मान अशी होते, तर मान लक्ष द्यायचे जाणीवपूर्वक की माझी मान सरळ राहते का, पाठ कधी कधी हलते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. आता हे झालं की शरीराच्या सगळ्या स्थितीबद्दल की काय काळजी घ्यायची आहे, काय गोष्टी आपल्या चुका होऊ शकतात. तर ह्या बारकाईने जर पाहिल्या तर प्राणायाम व्यवस्थित व्हायला मदत होते. आता प्राणायाम करताना श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे, तर याचं योगशास्त्रामध्ये एक विशिष्ट प्रमाण सांगितलेलं आहे. तर श्वास घेण्याचं आणि सोडण्याचं प्रमाण इथे सांगताना 1:2 या प्रमाणामध्ये श्वास घेणं आणि सोडणं करायचंय. याचा अर्थ काय की श्वास घ्यायला तुम्हाला जेवढा वेळ लागणार आहे तर श्वास सोडताना त्याच्या दुप्पट वेळ आपल्याला इथे लागायला हवा. मग आता हा वेळ कसा ठरवायचा, तर आपण घड्याळामध्ये श्वास सोडताना आपल्याला म्हणजे दीर्घ श्वास सोडताना आपल्याला किती वेळ लागतो हे जर एकदा घड्याळामध्ये आपण पाहिलं तर त्याच्यापेक्षा अर्धा वेळ आपण श्वास घ्यायला इथे वापरू शकतो. आता हे आपण कधी करायचंय, ज्या वेळेला आपल्याला सुरुवातीला अनुलोम विलोम प्राणायाम व्यवस्थित जमायला लागेल त्यावेळेला हे आयडियल प्रमाण आपल्याला वापरायचंय. सुरुवातीच्या काळामध्ये एकाच एक प्रमाणात, म्हणजेच काय तर श्वास घ्यायचं प्रमाण आणि सोडायचं प्रमाण याला जो काही वेळ लागतो तो आपण इथे सारखा ठेवला तरी चालणार आहे. म्हणजेच श्वास घ्यायला जर आपल्याला इथे 3 सेकंद लागत असतील तर सोडायला देखील 3 सेकंद लागले तरी चालणार आहेत. आयडियली श्वास घेण्यासाठी 4 सेकंद आणि श्वास सोडण्यासाठी त्याचा दुप्पट वेळ म्हणजेच 8 सेकंद अशा पद्धतीनं आपण श्वास घेणं आणि सोडणं केलं तर जास्त उत्तम राहील. परंतु प्रत्येकाच्या फुफ्फुसांची क्षमता वेगळी आहे, त्यामुळे आपण आपलं प्रमाण आपल्या क्षमतेप्रमाणे इथे ठरवायचंय. तुम्हाला जर श्वास घ्यायला 3 सेकंद लागत असतील तर श्वास सोडताना तो 6 सेकंदात आपण सोडू शकतो. पण हे कधी करायचंय, ज्या वेळेला सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला श्वास घेण्याचं आणि सोडण्याचं प्रमाण इथे राखता आलं सारखं प्रमाण, म्हणजे घेताना 4 सेकंद सोडताना 4 सेकंद, हे जर जमत असेल तर इथे पुढे जायचंय. पुढे जाताना देखील सुरुवातीला 4 सेकंदात घेणं 6 सेकंदात सोडणं हे जमायला लागलं तर त्याच्यानंतर 4 सेकंदात श्वास घेणं 8 सेकंदात सोडणं, या पद्धतीनं आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ शकतो. काहींना 4 सेकंद जमत नाही, त्यांनी 3 सेकंदात घेणं सोडणं करू शकता. काहींना 3 सेकंदही जमत नाही, सुरुवातीला 2 सेकंद श्वास घेणं 2 सेकंद सोडणं हे आपण करू शकतो. श्वासावरचा कंट्रोल जसा जसा आपल्याला येणार आहे तसं तसं आपल्याला श्वास घेणं सोडणं हे हळूहळू नियंत्रित करता येणार आहे. तर या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानेच आपल्याला शिकायच्या आहेत. तर आता हे अनुलोम विलोम किती वेळ करायचं हा प्रश्न आपल्याला पडतो की आता आम्ही शिकलोय पण आता किती वेळ करायचं. तुम्ही सुरुवात करताना 3 आवर्तनं, 5 आवर्तनं, 7 आवर्तनं, 10 आवर्तनं अशा पद्धतीने ही संख्या वाढवू शकता. सुरुवातीलाच एकदम अट्टहास करू नका की 10च मला आवर्तनं जमायला हवीत.
त्याचबरोबर आपण जेव्हा अनुलोम विलोम शिकतो, करायला लागतो, 2 आवर्तनं केल्यानंतर जर थकवा वाटला, हात अवघडल्यासारखा वाटला, तर सावकाश हात खाली घ्यायचा आहे, ध्यानमुद्रेत ठेवायचा आहे. मध्ये आपल्याला आपलं संथ श्वसन म्हणजे जे काही नॉर्मल ब्रीदिंग आहे, सामान्य श्वसन आहे, तर ते श्वसन चालू ठेवायचे. ते थोडा वेळ चालू ठेवलं, एक साधारणतः एक 4 ते 5 श्वास आपण हे सामान्य श्वसनातले घेतले, की त्यानंतर पुन्हा अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करायचा आहे. जशी जशी आपली सवय वाढत जाईल, तशी तसं त्या पद्धतीनं आपण सलगपणे हा प्राणायाम करायला सुरुवात केली तरी चालणार आहे. आता जर बऱ्याच जणांना आवर्तनं मोजणं जमत नसेल, तर तुम्ही घड्याळ लावून सुरुवातीला 1 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं या पद्धतीने वेळ वाढवत नेऊ शकता. आता आपल्या आरोग्याच्या फायद्यासाठी जर प्राणायाम करायचा असेल, तर किमान 5 मिनिटं तरी नियमितपणे दररोज हा प्राणायाम करायलाच हवा. पण 10 मिनिटं जर हा प्राणायाम केला, तर त्याचे फायदे आपल्याला थोडेसे दिसायला सुरुवात होते. 5 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत जायला थोडा वेळ लागणार आहे. हा वेळ प्रत्येकाने घ्यायला हवा. आपल्या शरीराची क्षमता वाढवत हा वेळ जर व्यवस्थित घेतला, तर आपल्याला योग्य पद्धतीनं प्राणायाम करता येईल. अट्टहासाने केलं, प्राणायाम करताना चुका होतील आणि त्याचा फायदा आपल्याला होणार नाही. त्यामुळे याच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. तर तुम्ही 10 मिनिटं, 15 मिनिटापर्यंत देखील हा प्राणायाम करू शकता. तुम्हाला शक्य असेल तर सकाळी, रात्री झोपण्यापूर्वी देखील प्राणायाम केला, तर याचे परिणाम देखील आपल्याला स्वतःलाच दैनंदिन जीवनामध्ये अनुभवायला मिळू शकतात. तर हे सगळं झालं, की प्राणायाम करताना नेमकं प्राणायामाचं प्रमाण कसं पाहिजे, काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आता या व्यतिरिक्त देखील आपल्याला जर काही प्रश्न असतील, तुम्ही ते प्रश्न देखील मला कमेंटद्वारे विचारू शकता. आता मुख्य म्हणजे की आता हे करताना दक्षता काय घ्यायला हवी. सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये सर्दी आहे, ऍक्टिव्हली काही मोठं इन्फेक्शन झालेलं आहे, नाक खूप बंद आहे, तर त्यावेळेला तुम्ही प्राणायाम करू नये. दुसरं, तुमच्या हृदयाशी रिलेटेड काही मोठ्या सर्जरीज झालेल्या आहेत, पोटाच्या सर्जरी झाल्या, छातीच्या काही सर्जरी झालेल्या आहेत, तर अशा वेळेला देखील तुम्ही हा प्राणायाम करू नये. आणि करायचं असेल तर मार्गदर्शकाच्याच आपल्याला त्याच्या गायडन्सच्या खालीच हा प्राणायाम करायला हवा. डॉक्टरांच्या सल्ल्याने किती प्रमाणात करायला हवा हे तिथे ठरवावं लागणार आहे. तसेच कधी कधी अस्थमामध्ये ह्या प्राणायामाचे खूप चांगले रिझल्ट आहेत, परंतु सिव्हिअर अस्थमॅटिक अटॅक आलेला आहे, ब्रॉन्कायटिस सिव्हिअर झालेला आहे, अशा वेळेला तुम्ही हे करू नका. ज्या वेळेला याचा त्रास कमी होईल आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने ह्या गोष्टी किंवा हा प्राणायाम करू शकता. आता दक्षतेमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की श्वास घेताना जसं मी आधी सांगितलं की तुम्ही एकदम फोर्सफुली घेऊ नका. म्हणजे आता फोर्सफुली आपण घेतला सोडला तर इथे प्राणायाम होत नाही. पण हे घेणं आणि सोडण्यामुळे कधी कधी गरगरणं, चक्कर येणं असं देखील होऊ शकतं. समजा हे असं काही घडलं तर अशा वेळेला आपली प्राणायामाची क्रिया थांबवायची आहे, सामान्य श्वसन करायचंय आणि नंतर जर आपल्याला रिलॅक्स वाटलं तरच आपण पुढच्या आवर्तनाकडे जायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्राणायाम करताना हा संथ आणि सावकाश गतीनेच करणं गरजेचं आहे. इथे कोणत्याही प्रकारची घाई आपल्याला उपयोगी ठरणार नाही, जर आपल्याला त्याच्यापासून जे काही फायदे आहेत ते मिळवायचे असतील तर. आणि त्याचबरोबर आपल्याला श्वास घेताना आणि सोडताना जो श्वासाचा जो काही आवाज येतो बऱ्याच जणांचा, तो आवाजही इथे आपल्याला येता कामा नये. जर हा आवाज येत असेल तर आपण श्वास हवा जोराने आतमध्ये घेतो आणि जास्त फोर्सफुली बाहेर सोडतो. तर त्यामुळे ही जो काही आवाज निर्माण होतो तर तो आपल्याला स्वतःलाच जाणवतो की अरे माझ्या श्वासाचा आता आवाज येतोय, म्हणजे मी खूप फोर्सफुली हवा आतमध्ये घेतोय किंवा घेतेय. तर मग तिथे मग आपलं श्वास घेणं आपल्याला नियंत्रित करायचंय, सावकाश श्वास घ्यायचाय. आता प्राणायाम करताना अजून काही गोष्टी इथे लक्षात घ्यायच्यात की प्राणायाम करताना आपण प्राणायामाची सुरुवात जशी आपण डाव्या नाकपुडीने केलेली आहे, तर डाव्या नाकपुडीने सुरुवात करून शेवट देखील आपल्याला डाव्या नाकपुडीनेच करायचा आहे. म्हणजे प्राणायाम आपण केलाय, 10 आवर्तने केलेली आहेत, डावीने सुरुवात केली, उजवीने सोडलाय, उजवीने पुन्हा श्वास घेऊन डावीने सोडलाय, म्हणजे प्राणायामाचं आवर्तन हे नेहमी डाव्या नाकपुडीने येऊनच थांबतं. प्राणायाम थांबवताना डाव्या नाकपुडीने येऊन ते आवर्तन थांबलं तरच आपला प्राणायाम इथे पूर्ण होतो, नाहीतर तो अपूर्ण स्थितीमध्ये राहतो. तर ही महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. पाठीकडे, मानेकडे नेहमी लक्ष ठेवा, चेहऱ्याकडे लक्ष ठेवा, आपल्या हातांकडे लक्ष द्या, म्हणजे आपला प्राणायाम व्यवस्थित होईल. तर ह्या काही गोष्टी जर आपण व्यवस्थित लक्षात घेतल्या, समजून घेतल्या, तर आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करणं व्यवस्थितपणे जमणार आहे. हा प्राणायाम खरं पाहिलं तर लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना करता येण्यासारखं आहे. अगदी गरोदर महिलेला देखील हा प्राणायाम अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळे फक्त याचे काही नियम पाळले तर याचे सगळेच फायदे आपल्याला मिळू शकतात.
त्यामुळे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी इथे लक्षात घ्या आणि हा प्राणायाम करा. नक्कीच आपल्याला या प्राणायामापासून मिळणारे असंख्य लाभ इथे मिळू शकतील. तर आपण आतापर्यंत जे काही पाहिलं की याचे जे काही फायदे पाहिले, याची करण्याची पद्धत पाहिली, तर त्यावरून आपल्या लक्षात येत असेल की अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे आपलं जीवन हे नक्कीच बदलू शकतं. या प्राणायामाच्या अभ्यासामुळे आपल्या मनामधील अस्वस्थता कमी होते, चंचलता कमी होते, वेगवेगळ्या आजारांपासून आपलं संरक्षण व्हायला मदत होते. त्यामुळे हा प्राणायाम आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच याचा सराव करा. नियमितपणे सराव केल्यामुळे याचे सगळे फायदे आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळतील. तर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांना मिळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता. आणि हो, अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्यतिरिक्तही आपल्याला जर काही शंका असतील तर आपण या सगळ्या शंका मला कमेंटद्वारे विचारू शकता. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत अनुलोम विलोम करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.